अरे दोन शिरड कुठे गेली की बघावंच लागणार आहे मला. अयो मर्डर झालाय. सरपंचाला फोन लावला. हॅलो हॅलो सरपंच, इथं मर्डर झालाय. इथं गावाकडच्या नदीला मर्डर झालाय. लय मोठा खून झालाय. लवकर या तुम्ही. या लवकर या. या सर, मी आहे इथे ऑन द स्पॉट आहे, जागेवरच मी. ठीक आहे साहेब. संतोष भाऊ, या आपली गाडी, साहेबाला आणा. सरपंच मी आलो. तुम्हीच ना? सरपंच पाठवले मला. चला कुठे झाले? जाऊ काय तर खाली चला. त्यांच्या गाडीवर दोघं बसा. चला वळवा गाडी. या सर माझ्या मागे. या इकडे. बॉडी जवळ पहिलं कोण आलं? बॉडी पहिल्यांदा कोणाला दिसली? ते काय करावं तू? मी शिरड राखायला लागलो होतो. माझी 200 शिरड कुठे तरी गेली होती. बघत आलो तिथं लाश दिसली. मला काय वाटतंय सर, की त्याला कोणी दारून मारून टाकले. अगोदर दुसरीकडे मारले, नंतर इथं आणून टाकले. तुम्ही कोण गावचं सरपंच का? सरपंच आहे मी. अख्ख्या गावचा निधी का पोटात ठेवला काय? ते नका सांगू तुम्ही. अगोदर लाच बघा काय काय नाही. तुमच्या गावातलंच का? हो साहेब, हे आमच्या गावातले नाही. हे टोन ठेचून मारलेलं आहे. कुठले काय ते आम्हाला अजून माहित नाही.
यांनी मला फोन केला की सरपंच साहेब या, आता तुम्ही चेक करा कोण आहे काय आहे तुमच्या तपासाने. तोंड चेचलंय सर हे सगळं. आपल्या आजूबाजूला बघावं लागेल काय दिसतंय का. दया चेक करा आजूबाजूला काय दिसते का. काय एव्हिडन्स सापडला तर डायरेक्ट लॅबला जाऊ द्या. दया अभिजित आसपासच्या पोलीस स्टेशनला जाऊन विचारा कोणी मिसिंगची कंप्लेंट दिली का. आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही गावाच्या बाहेर जाऊ नका. नाही नाही नाही. बाजूला सारखा सगळी सर इथं आपल्या काय बघा. चेक चेक करा सगळी अभिजित एव्हिडन्स check करा. सापडते का बघा इथं. सर काय झालं शिंदे. ह्याच्यावर रक्तात हे पण दिसेल. फिंगरप्रिंट ह्याच्यावरचे फिंगरप्रिंट हे करा लॅबला पाठवा. लॅबला पाठवा. त्याला रक्त लागलेलं 100% मारले. अभिजित आहे सर. इथं पायाचं वन दिसतंय कोणाच्या तरी. त्याचे फोटो काढा. फोटो काढायचे हे काढा ना पुढे. इथलं तिथे एक. सर गोरधन फोन आलता. एक पोरग म्हणजे तिथून मिसिंग आहे. त्याचं वय कमीत कमी म्हणजे बोलतात की 25 ते 24 पासून वय आहे. केस कोणी दिली ती. केस म्हणजे गोरधनवाडी गावातून फोन आला. त्यांच्या घरच्याला फोन करा. अभिजित बोला सर. बॉडी लॅबला जाऊ द्या. PM ला जाऊ द्या. आणि काय सबूत भेटतात का बघा अजून. बॉडी ज्यांच्या आहे त्यांच्या घरच्यांना फोन केला का. मिसिंग केसच्या फोन घरच्यांना अभिजित केलता ना. अभिजित चला आता. सरपंच आता आपल्याला निघावं लागणार आहे. काय झालं. हे जायचं म्हणतायत. तुम्हाला विचारपूस करण्यासाठी पण नंतर यावं लागलं. नाही यांना जाऊ द्या ना. ठीक आहे पण पुन्हा बोलवल्यावर यावं लागेल. नाही नाही येता ना सर. ठीक आहे. येऊ का साहेब. हो चालतंय. काय अडचण आली तर फोन करा. तुम्हाला मी फोन इथेच केल्यावर या लगेच. लगेच येतो 5 मिनिटात. चला साहेब. येता सर. आणि गाव सोडून तुम्हाला कोणी केला असेल बघा. ते कोणीतरी त्याच्या नात्यातलंच असणार आहे बहुतेक. भांडण- कारण एवढं प्लॅन शिर मर्डर कोणी ओळखीच करू शकते. एकतर काय तर भांडणं झाली असतील. हॅलो बोला की. हा बरं बरं थांबा बघतो माझी मी काय आहे ती बघतो सांगतो. सॉरी. हो 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 ठेवा तुम्ही ठेवा लवकर. चला तुम्ही सरकट सांगतो तुम्हाला. मर्डर करता त्या शेजारच्या गावातल्या फोन केला. त्यांना त्या मर्डर काय डिटेल आहे बघितलं म्हणते काय सांगितलं नाही. असं फोनवर सांगू शकत नाही म्हणायला लागला. भेटा यावं लागतं तर जावं कुठं आहे लागलं. ते आता. ती घाबरलाय. त्यानं मला पत्ता पाठवलाय. त्या पत्त्यावर जावं लागलं आपल्याला लवकर. चल काय बघितलं सकाळी. 2 जण गाडीवर आलते त्या घरामध्ये. आणि काय झालं पुन्हा नंतर. एक जणाला बांधून नेलं, एक जणाला पाडून. घर कुठं आहे दाखवतो का. होय. चल
त्या कोणाशी काहीतरी संबंध असल्यासारखं वाटलं. दया ब्लडचं सॅम्पल अगोदर फुल्ली प्लॅनिंग करून केलेलं आहे. सर हे लॅबला पाठवावं लागेल आपल्याला. ही ब्लड ग्रुप त्यामुळं सोबत मला काय वाटतंय ती तर खुनी तर केलं नसावं. कळलंच आपल्याला ब्लड लॅबला गेले तर आपल्याला इथं आणि तलाशी घ्यावं लागेल. सगळीकडे चेक करा काय अजून सापडते का बघा. एवढे सर काय द्या त्यात त्यांची गुंडे वाटते. तर त्यात केस नाही. केस दिसायला लागले त्यात. ही लॅबला जाऊन डीएनए चेक करा. तरी आपल्या सबूत आपण चांगला सबूत सापडला. ही फॉरेन्सिकला गेल्यावर आता कळलंच. फॉरेन्सिकला पाठवा. त्याची डीएनए करा. डीएनए मॅच करा. काय होते बघा. त्याच्यावरून आपल्याला गुन्हेगार सापडतो. चांगली मदत केली जामा. इथं कोण बाहेर दिसलं का तुला यात काय कशाची आवाज ती काय अजून काय माहित झालं तर सांगा आम्हाला. तुझ्यामुळे लय मदत झाली आम्हाला. काय करा दारू पेली होती का जागा आता सीच केली. आता यायला कोणाला परमिशन नाही. आता आमचा आता कॉन्स्टेबल एक राहील. आता इकडे अजिबात फिरतो नंबर दे. जवळपासून तुला नंबर जा नंबर. नंबर सर कर दे. फोन लावलं की हजर राहायचं. बरं डॉक्टर सांगतो. सर 1 मिनिट. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आले. 2 मिनिटं. दोन्ही सॅम्पलचा DNA मॅच झाला. ही खून एकानंच केला. डॉक्टर ती केस दिला ना ती बारीक केस होता त्याचं काय झालं. केस दिला ना तो तर सर आपल्याला फक्त इसका मतलब समझे दया.